जेव्हा आपण 100% शिफ्ट होऊ, की आपण हेच वापरायला चालू की पेट्रोल आपण वापरणारच नाही. आपल्या सगळ्या गाड्या हळू-हळू ट्रान्झिट होतील आणि आपण फ्लेक्सी फ्युएल वापरायला सुरू करू, तशा गाड्या येतील. तर काय होऊ शकतं? तर एक नॅशनल लेव्हलचा जर विचार केला, जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलं, की 85% क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो आणि त्याची साधारण व्हॅल्यू काय आहे? तर इयरली 22 लाख करोड रुपये हे आपले फॉरेन एक्सचेंजमध्ये जातात. म्हणजे आपण हे बाहेरच्या देशांमध्ये पैसे देतोय. ऑब्व्हियसली ते क्रूड ऑइल आल्यानंतर त्याचं पेट्रोलमध्ये कन्व्हर्ट करून आपण त्याचं युटिलायझेशन करतोय. पण हे पैसे बाहेर चाललेत. मग काय होऊ शकतं? जेव्हा आपण 100% या E100 प्रोजेक्टला शिफ्ट होऊ, तेव्हा हे पैसे बाहेरच्या देशांमध्ये जाणार नाहीत. हे पैसे आपल्या देशांमध्ये राहतील. मग हे आपल्या देशांमध्ये राहिलेले पैसे कुठे जातील? एकतर लोअर फॉरेन एक्सचेंज तर झालेलंच आहे. ते पैसे जातील ऑब्व्हियसली शेतकऱ्यांपर्यंत. कसं? कारण याचं जे मूळ रॉ मटेरियल असणार आहे इथेनॉलचं, ते असणार आहे ऊस आणि बरेच काही प्रोडक्ट जसं मका वगैरे पण याच्यामध्ये कन्सिडर होऊ शकतो असंही काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येते. सो अल्टिमेटली शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचतील. मिडल ईस्ट सारख्या कंट्रीजवरती आपली डिपेंडन्सी कमी होईल आणि ओव्हरऑल इंडियामध्ये जे मॅन्युफॅक्चर्स आहेत किंवा साखर कारखाने आहेत किंवा इथेनॉल प्रोड्यूस करतील अशा कंपन्यांना त्याचा बेनिफिट होईल. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर याच्यामध्ये मानला जातो की नैसर्गिकदृष्ट्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होईल आणि त्याचा एक निसर्गाला सुद्धा बेनिफिट भेटेल. असे नॅशनल लेवलचे बेनिफिट्स या प्रोजेक्टमधून येऊ शकतात. पण आता जसा देश महत्त्वाचा आहे, तसे देशातील नागरिक सुद्धा महत्त्वाचे आहेत. मग नागरिकांच्यासाठी या पॉलिसीमधून काय होतंय हे थोडंसं समजावून घेऊयात. जसं मगाशी मी सांगितलं की साधारण पेट्रोल आता आपल्याला ₹111-112 ला मिळतंय. हे जे E100 फ्युएल असणार आहे, जे नवीन व्हेइकल्स सोबत आपल्याला वापरावं लागेल, त्याची प्रपोज्ड प्राइस जी आहे ती ₹82 ते ₹85. मगाशी तुम्ही जो व्हिडिओ बघितला, की ₹15 पर लिटर मिळेल. त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत, काही कॅल्क्युलेशन्स बसवलेत, की ती व्हेइकल रनिंगमध्ये असताना इलेक्ट्रिसिटी सुद्धा प्रोड्यूस करणार आहे. सो 40% इलेक्ट्रिसिटी, मग या फ्युएलची प्राइस असं कम्युलेटिव्ह कॅल्क्युलेशन केल्यानंतर साधारण ते ₹15 लिटर पडेल. ते पण मला असं एक अंदाज आहे की ते नॅशनल लेव्हलला आहे. कन्झ्युमर लेव्हलची कॉस्ट त्यात काउंट केलेली नाहीये. कारण त्याच्यामध्ये टॅक्सेशन आणि हे सगळे पार्ट्स बघितलेले नाहीयेत. कारण ₹15 पर लिटर हे कंपॅरिझन जे आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतोय साधारण ₹25 पर लिटरने, तिथे कंपॅरिझन केलं गेलंय असं मला वाटतंय. कन्झ्युमर लेव्हलचं ते कंपॅरिझन नाहीये. याचे फॅक्ट्स तुम्ही सुद्धा थोडेसे चेक करा. मी कंपॅरिझन चेक करूनच बोलतोय याच्यामध्ये.